नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण व्हिडिओमध्ये 28 साईजचे बोटनेक पेपर कटिंग पाहणार आहे. आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आता ब्लाऊज उंची घेऊया. ब्लाऊज उंची ही 12.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून 13.5 ब्लाऊज उंची घेतलेली आहे. आता आपण शोल्डर घेऊया. शोल्डर हा 13 आहे. शोल्डरचा अर्धा आपण 6.5 घेतलेला आहे आणि मुंडासुद्धा 6.5 घेतलेला आहे. मुंड्याचे माप टाकल्यानंतर आपण छातीचे माप घेणार आहे. आता मी खालच्या साईडने मुंड्याचे माप 6.5 वरती मार्किंग आणि वरच्या साईडने 6.5 वरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि मुंड्याची रेषा आपण करून घेत आहे. यानंतर आपण छातीचे माप टाकूयात. छाती ही आपली 28 आहे, तर 28चा चौथा हा 7 होतो. या रेषेवरती आपण छातीचे माप 7 वरती मार्क करून घेणार आहे. अर्धा इंच वाढून 7.5 वरती मार्क करून घेणार आहे आणि 1.5 इंच शिलाई माया वाढवणार आहे. खालच्या साईडला 24 इंच कमर आहे, तर आपण 6 ही 24चा चौथा 6 आहे आणि 6 मध्ये अर्धा इंच वाढवून घेऊन 6.5 वरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि 1.5 इंच शिलाई माया वाढवून घेतलेली आहे. यानंतर आपण मुंड्याचा तिरपी रेष घेणार आहे. मुंड्यापासून अर्धा इंच आतमध्ये घेऊन तिरपी लाईन घेणार आहे आणि मुंड्याला चाप देणार आहे. 1 इंच कोपऱ्यातून 1 इंचावरती मार्क करून आपण मुंड्याला चाप देऊन घेतलेला आहे. आता आपण गळा रुंदी घेऊया. गळा रुंदी आपण 3.5 घेतलेली आहे आणि गळा उंची ही 3.5 घेतलेली आहे. आपण डबल गळा शिवणार आहे. वरचा एक आणि मध्ये एक असे 2 गळा शिवणार आहे. त्याच्यासाठी वरच्या गळ्याची गळा रुंदी ही 3.5 घेतलेली आहे आणि उंचीसुद्धा 3.5 घेतलेली आहे. आता आपण बॉक्स करून घेऊया आणि गोल गळ्याला आकार देऊया. गोल असा आकार देऊया. त्यानंतर खाली आपण कोणताही आकाराचा दुसरा गळा शिवू शकतो. मी बुंद गळ्याचा हा ब्लाऊज शिवणार आहे. आता मी वरच्या गळ्याला शेप देणार आहे गोल आकार. इथे मी वरच्या गळ्याला गोल आकार शेप देऊन घेतलेला आहे आणि आता पेपर कट करून घेऊया. हे आहे पाठीमागच्या भागाचे पेपर कटिंग. पेपर कट करून घेतल्यानंतर मी गळ्याचा दुसरा आकार देऊन घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे मी आकार देऊन घेतलेला आहे आणि आता हा पुढच्या भागाचे पेपर कटिंग करण्यासाठी पाठीमागचा भाग घेऊन खालच्या साईडने 1 इंच वाढवून घेणार आहे. पुढच्या भागासाठी आपण 1 इंच उंची वाढवून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 इंच उंची वाढवून घेऊन पाठीमागचा भाग हा दुसऱ्या पेपरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि जशाचा तसा मार्क करून घ्यायचा आहे. मार्क करून घेतल्यानंतर आपण पुढच्या भागाचे माप घेऊन पेपर कटिंग करणार आहे. इथे मी मागचा भाग हा पेपरवरती मार्क करून घेत आहे. यानंतर आपण पुढच्या भागाची मापे टाकूया. हा पाठीमागचा भाग मी मार्क करून घेतलेला आहे. आता आपण मापे टाकूया. आता आपण मुंड्याला शेप देऊया. पुढच्या भागासाठी अर्धा इंच कमी करून आपण मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. मुंड्याचा शेप देऊन घेतल्यानंतर आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळा उंची ही मी 5.5 इंच घेत आहे.
गळा उंची 5.5 इंच घेऊन गळा रुंदी ही 3.5 इंच घेत आहे आणि गळ्याचा बॉक्स बनवून गळ्याला पान आकार देणार आहे. या पद्धतीने गळ्याचे माप घेऊन गळ्याला आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो आपण आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी पुढच्या गळ्याला पान आकार गळा करणार आहे, पान आकार देणार आहे. ते मी पान आकार गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता आपण टक्स उंची टाकून घेऊया. टक्स उंची ही आपली 9 इंच आहे. 28 ब्लाऊजसाठी टक्स उंची वरून टाकायची आहे. बिंदू घ्यायचा आहे 9 इंचावरती आणि आडवा टक्स, उभा टक्स हा आपण 9 इंच घेतलेला आहे आणि आडवा टक्स हा आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे. वरच्या साईडने खाली टेप घेऊन 9 इंचावरती मार्क करून आडवा टक्स हा 3.5 इंचावरती घेऊन मार्क करून घेतलेला आहे. तसेच जिथे आपण कमरेचे मार्किंग केले होते खालच्या साईडने, तिथे आपण 3.5 इंचावरती मार्क करून उभा टक्स घेणार आहे. इथे मी 3.5 इंचावरती मार्क करून घेतलेले आहे आणि तोच टक तसाच 1 इंच खाली वाढवून घ्यायचा आहे प्रिन्स कटला आकार देण्यासाठी. या पद्धतीने आपण टक्स वाढवून घेतलेला आहे खाली 1 इंच. आणि आता पुढच्या साईडला 1 इंच आतमध्ये घेऊन तिरपी लाईन घेण्यासाठी आपण 1 इंचावरती घेतलेला आहे आणि तिरपी लाईन करून घेणार आहे. आता इथून पुढे जो उभा टक्स आहे तिथून पुढे 1.25 इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे आकार देण्यासाठी. जो आपला उभा टक्स आहे तिथून आपण 1.25 इंचावरती मार्क करून 1.25 इंच मार्क करून आकार देण्यासाठी टक्स घेतलेला आहे. आणि आता आपण प्रिन्स कटला आकार देऊन घेऊया. आता जिथे आपला 9 इंचावरती बिंदू आलेला आहे तिथून आपण 1 इंचावरती वरती बिंदू घेणार आहे आणि गोल आकार देऊन घेणार आहे प्रिन्स कटला. आणि जो 9 इंचावरती बिंदू होता तिथं आपण खालच्या साईडला असा आकार देऊन घेणार आहे. आता आपण जो तिरपा टक्स आहे त्या तिरपा टक्सचे माप किती आहे? 5.5 इंच. तर हा गोल आकार जो टक्स दिलेला आहे तिथे सुद्धा आपण 5.5 इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि कमरेची रेषा करून घेणार आहे. आता आपला खालचा टक्स हा एकूण किती आहे? 2.25 इंच. पूर्ण टक्स हा आपला 2.25 इंच आहे. तर आता इकडे आपण कमरेच्या पुढे जिथे कमर रेषा आहे त्याच्या पुढे 2.25 इंचावरती मार्क करून कमरेषा वाढवून घेणार आहे. जेवढा टक्स आपण वाढवला आहे तेवढे आपण नंतर कंबर वाढवून घेणार आहे 2.25 इंच. आणि आपण मार्क करून वरच्या साईडला जिथे मुंडा आहे त्या साईडला 1/2 इंचावरती मार्क करून ही कमरेची रेषा काढून घेणार आहे जी शिलाई मायेची आहे. शिलाई माया आणि मुंडा ही जी रेषा आहे ते आपण काढून घेतलेली आहे. हे आपले 28 साईजचे पेपर कटिंग प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजचे पेपर कटिंग केलेले आहे. आता आपण हे पेपर कटिंग कट करून घेऊया. यानुसार जर आपण ब्लाऊज शिवला या पेपर कटिंगवरती तर हा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट बसतो. इथे मी पुढच्या भागाचे पेपर कटिंग करून घेत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरची जे नवीन आहेत, जे आपला यूट्यूब चॅनल पाहत आहेत त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि प्रिन्सेस कट बोटनेक विषयी जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये लिहा. मी त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. आणि बाही कटिंगचा व्हिडिओ हा मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव रेश्माजी फॅशन डिझायनर आहे. या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती बाही कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे.
ब्लाऊजच्या साईजनुसार बाहीची कॅप म्हणजेच मुंडा खोली किती घ्यायची याचा चार्ट देखील शेअर केलेला आहे. हे आहे आपले बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचे 28 साईडचे पेपर कटिंग. बोटनेक प्रिन्सेस कट विषयी काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये लिहा.